उमरगा शहरातील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हर्षवर्धन शिवाजीराव चालुक्य यांच्या प्रचाराची सांगता सभा दिनांक 1 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात पार पडली। सभेला माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री बसवराज पाटील, ॲडव्होकेट अभयराजे चालुक्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश बिराजदार, समाज कल्याण माजी सभापती हरीश डावरे, डॉक्टर कपिल महाजन यांच्यासह भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांची अभिनवपूर्व गर्दी यावेळी दिसून आली। सभेत हर्षवर्धन चालुक्य यांनी भाषणास सुरुवात करताच मैदानात टाळ्यांचा गडगडाट झाला, तर भाषणाच्या सुरुवातीला ते भावुक झाल्याचं जाणून आले। उमेदवारी निश्चित झाल्यानंतर बऱ्याच जणांना घरी जाऊन डोर टू डोर सगळ्यांच्या घरी भेटलो आणि आपला आशीर्वाद घेतला। खरं तर आज दादांची आठवण घेतली। राजकारणामध्ये भाषण वगैरे जास्त करायचा अनुभव नाहीये, पण आज खरंच दादांची आठवण आली। यानंतर हर्षवर्धन यांनी थेट शिवसेना काँग्रेसवर घणाघात सुरू केला। महायुतीचा फॉर्म्युला कसा फेल ठरला, शहरातील विकास कामांचा वास्तव अहवाल काय आणि विरोधकांची राजकारणातील भूमिका यावर त्यांनी जोरदार प्रहार केला। मित्रांनो, आपल्या समोर परवा 2-4 दिवसापासून भाषण होत आहेत। शिवसेना शिंदे गटाचे नेते मंडळी आहेत। भाषण ऐकलं तर मन दुखायला लागलं। सुरुवात ज्या वेळेस केली प्रचाराच्या दरम्यान ज्या वेळेस आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि आपले विशेष मला ज्यावेळेस पाटील साहेबांनी सांगितलं, सुरेश दाजींनी सांगितलं आणि महाजन साहेबांनी सांगितलं की चालुक्य तुमची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि आपण आता एक प्रोग्राम तुम्हाला आखून दिलेला आहे, त्या पद्धतीनं आपण निवडणुकीला सामोरे जायचंय। त्या पद्धतीनं आपण हे सगळ्या गोष्टी करत गेलो। मी ज्यावेळेस प्रभाग 12 पासून ही सुरुवात केली आणि काल परवा आणि आज सकाळपर्यंत ह्या प्रभागामध्ये आपलं सगळं प्रचाराची जे डोर टू डोर आपण सगळ्यांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत होतो आणि नगरपालिकेची अवस्था बघत होतो। जे आजपर्यंत नगरपालिकेमध्ये आहेत, आमदार होते, खासदार होते, आपल्याला माहिती आहे नुकतंच विधानसभेची निवडणूक झाली होती। त्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याच महायुतीचे एक उपमुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही उमरगा शहरासाठी, तालुक्यासाठी, विकासासाठी 2000 कोटी रुपये दिलेत। मी परेशान झालो, मानेसाहेब मी परेशान झालो। आता ह्यांनी एवढा विकास केलाय, 2000 कोटी रुपये खर्च केलेत। पाटील साहेबांनी, महाजन साहेबांनी, दाजींनी उमेदवारी फायनल केली आहे। आता लोकांमध्ये एवढं काम झालेलं आहे ते असं म्हणत आहेत। ज्या वेळेस मी खरं हे फिरून ज्यावेळेस वास्तव बघितलं उमरगा शहराचं, मी हैराण झालो, परेशान झालो। पटेल साहेब, एवढी बिकट परिस्थिती। विशेष सांगतो, आपल्या उमरगा शहरामध्ये साहेब हे मुख्य बाजारपेठ आहे आपली, भैया आमची ही मुख्य बाजारपेठ आहे। दाजी, महाजन साहेब, इथं एकही बाथरूम नाही। घरातनं जर महिला आणि पुरुष जर इथं बाजारामध्ये आले तर
त्यांना जर कुठं बाथरूमला वगैरे जायचं म्हणलं तर खूप मोठी अडचण आहे. बाहेर गावावरून लोक येत आहेत, पार्किंगची समस्या आहे. 1 नंबर प्रभागामध्ये ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस तिथं जाणीव आली आणि तिथल्या लोकांनी मला सांगितलं, भैया 20 वर्षापासून आम्ही उमरगा शहरामध्ये एक शौचालयाची मागणी करतोय, पण मंजूर झालेलं शौचालय आहे, सगळं निधी तिथं उपलब्ध आहे, जागा उपलब्ध आहे, ते फक्त एका व्यक्तीमुळं तिथं होत नाही. तो व्यक्ती 12 महिने आमदार माजी आमदारांच्या गाडीत बसून फिरतोय. त्याच्या दबावामुळं अख्खा समाज तिथं वंचित आहे बाथरूम. बरोबर आहे का? 1 नंबर मधले कोण कोण इथं आलेले आहेत? बरोबर आहे, बोलतो मी, खरं आहे काय? सांगा पाटील साहेबांना हे विषय कसा होता? बऱ्याच वर्षापासून आहे आणि प्रत्येक प्रभाग वाईज आहे. ज्यावेळेस मी प्रभाग 8 मध्ये 9 मध्ये मुन्शी प्लॉट मध्ये फिरत होतो, पाटील साहेब मला नवल वाटलं. आजपर्यंत गुडघे आपण एवढे बघितलेत, खड्डे एवढे बघितलेत, गुडघ्या एवढे कमरे एवढे खड्डे बघितलेत, पाटील साहेब छाती एवढं खड्डा बघितला. त्यांना विचारलं काय आहे? मला पहिलं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये जनावरं होते. स्विमिंग पूल वगैरे केलं का म्हणलं 2000 कोटीमध्ये. इथं लोकांना नाही पण जनावरांसाठी आहे. शोकांती काय? पाटील साहेब वाईट वाटलं. ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण इथं सगळे एकत्र झालो, त्या नगरपालिकेमध्ये शौचालय नाही साहेब. हे जगातलं एकमेव असं नगरपालिकेचं कार्यालय असेल की त्याच्यामध्ये बाथरूमच नाही. आणि तुम्हाला आपल्याला कशा मोठ्या मोठ्या गप्पा मारल्याने ऐकलं ना परवा, एक जण तरी स्टेजवर होता का तिथं? एक पट्या म्हणला तुमचा उमेदवार तुमच्या नेत्यांचं ऐकत नाही. आता वाटतंय असं. मी मागच्या निवडणुकीला DCC बँकेला फॉर्म भरला होता. त्यावेळेस मला पक्षाने सांगितलं की भैया तुम्ही फॉर्म काढून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यायची. एका सेकंदामध्ये अध्यक्ष गेलो का? कसलंही मनामध्ये ठेवलं नाही. सगळं आपल्यालाच भेटावं ह्या भावनेतनं पण नाही, दुसऱ्यांना पण संधी द्यावं ह्या भावनेचा आहे. बोलत असताना करत असताना समज मला आणखी एक गोष्ट वाईट वाटली प्रचारासाठी. आजपर्यंत आपण महायुती म्हणून ज्यावेळेस प्रचार करत होतो, आपण मागच्या विधानसभेला सगळ्यांचा प्रचार केला. त्या प्रचारादरम्यान आम्ही त्यांच्या बाजूने फिरत होतो. त्यावेळेस हर्षवर्धन चालुक्याची दादागिरी त्यांना दिसली नाही. मला माहित नाही कसली दादागिरी हर्षवर्धन करतो. सामान्य माणसाची बाजू जर घेतली तर लगेच चालू करते, दादागिरी करतोय, हे करतोय, ते करतोय. एक सामान्य माणूस दाखवा की हर्षवर्धन चालुक्याने किंवा त्याच्यासोबत राहणाऱ्या पोरांनी त्रास दिला. रवी सरांना पण मला विचारायचं आहे, जितेंद्र दादांना सुद्धा मला विचारायचं आहे. तुमच्या मुलासारखाच आहे, 2-1 वर्ष त्यांच्यापेक्षा मोठा असेल जास्त. तुम्ही लोकांमध्ये काय मेसेज देताय? तुमच्या सोबत असलो तर मी सज्जन, तुमच्या सोबत नसलो तर मी डाकू. आणि निवडणुकीत कसं आठवलं माने साहेब, चोरांना भीती कुणाची वाटते? बरोबर आहे. आपण चोरीच करत नाही, आपला कधी अशा गोष्टीशी संपर्कच येत नाही. तुम्ही चोरी करता, तुम्ही गोरगरीब जनतेचं दोन्ही खाता टाळूचं, म्हणून तुम्हाला भीती वाटते. आणि आता पाटील साहेबांनी, महाजन साहेबांनी, सुरेशदाजींनी, संभाजीभाईंनी ज्यावेळेस माझी उमेदवारी निश्चित केली, आता कसं लागलं? घाबरलेत का? घाबरलेत माहिती का? मी आहे म्हणून नाही, हे सगळेजण माझ्या पाठीशी आहेत आणि 100% उमरग्याचा चेहरा मोहरा आता बदलणार आहे.
त्यांचा प्रयत्न होता की महायुती व्हावी आणि निश्चितपणाने पण ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये बैठक झाली, ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या उमेदवाराचे फोटो पब्लिश केले, व्यापाऱ्यांना, उमरग्यातल्या प्रतिष्ठित नागरिकांना फोन करून सांगायला लागलात की आमचं ठरलंय, आमची उमेदवारी झाली, त्या क्षणाला बसवराज पाटील साहेबांनी मला फोन केलं, हर्षवर्धन तुमचा फॉर्म तयार आहे का, जाऊन पहिलं दाखल करा. भीती दाखवतात. आमचं ठरलंय. अरे इथं चर्चा नाही, नगरपालिका इथली आहे, स्थानिकांना विश्वासात घेतलं नाही. तुम्ही मुंबई पुण्यामध्ये बसता, बैठका करता आणि जाहीर करून टाकता. हे लोकांना मान्य नव्हतं. पाटील साहेबांनी मला सांगितलं जाऊन फॉर्म भरा हर्षवर्धन आणि आपल्याला आपला प्रचार चालू करा. मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उमरगा शहरामध्ये प्रचाराला ज्यावेळेस चालू केलं, काका तुम्ही माझे 20 किलोमीटर कमी केलं. 150 किलोमीटर फिरलोय कंप्लीट. आज 150 किलोमीटर आहे. उगं बोलत नाही, उगं भामट्या गप्पा मारत नाही. हातात मोजणारी मशीन आहे, पावलं मोजणारी मशीन आहे, घड्याळ आहे, त्याच्यामध्ये नोंद होत आहे. आणि बघायचं असेल तर मी सगळ्यांना दाखवू शकतो किंवा ते काढून सगळा डाटा माझ्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावर टाकतो. आपल्याला उमरगा शहराला एक चांगला पर्याय द्यायचा आहे, एक चांगला विकास घडवून दाखवायचा आहे. त्या पद्धतीनं आपल्याला सामोरे जायचं आहे. म्हणून आपण सगळे एकत्र आलो. आपल्याला सर्वांना माहित असेल आबा भैया चालुक्य माझे मोठे भाऊ अर्थ आणि बांधकाम सभापती होते जिल्हा परिषदला. कोणीही उमरगा तालुक्यातलं, उस्मानाबाद जिल्ह्यातलं आणि संभाजी भैया सुद्धा निलंग्याला आमदार आहे. कुठेही जावा तुम्ही आणि हर्षवर्धन चालुक्य किंवा त्याच्या आजूबाजूचे कार्यकर्ते गुत्तेदारी करते हे सिद्ध करा आणि 1 कोटी रुपयाचं बक्षीस द्या. मुळात ह्या सगळ्या गोष्टी जनतेने केलं पाहिजे. जुनी म्हण आहे, सोनारानेच कानावर टोचली पाहिजे. आणि उभे वेड्या गबाळ्यांनी जर रस्त्याची कामं केली तर ते सगळं काय त्याचं दृश्य राहणार आहे, काय त्याच्याबद्दल आपल्याला भविष्य राहणार आहे किंवा किती दिवस ते रस्ता टिकणार आहे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्या समोर जो उमेदवार आहे त्याच्या बाजूला बघा, त्याच्या सोबत बघा, सगळे ज्यांनी गुत्तेदारी केली सगळे तेच घेऊन फिरायला लागले. नवीन कोण सामान्य माणूस किंवा कोणी असा कार्यकर्ता, जुना कार्यकर्ता, जुने कार्यकर्त्यांना तर उमेदवारच दिले नाही. सगळ्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले. हे कसं होतं माणसं. आणि ज्यांच्यासोबत युती केले आजपर्यंत, छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये जर आपले मुलं जात असतील आणि जर आपण कधी गेलात तर तिथं शिक्षक कमी, सगळे कुठल्या प्रकारचे लोक येऊन बसते. आपल्या परिचयामध्ये जर कोणी शिक्षक असेल त्यांना विचारा, अक्षरशः वैतागून गेले. माणसाला हे महत्वाचं आहे. लोकांना माझ्याबद्दल भीती दाखवायला लागले म्हणून हे बोलायचं. स्वतःच सगळ्या गोष्टी करते आणि सगळ्या खापर माझ्यावर फोडले. सभेतील उत्साह वाढवत आरपीआयचे हरीश टावरे, राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार, माऊली प्रतिष्ठानचे उमाकांत माने तसेच माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही हर्षवर्धन यांच्या पाठिंब्यात दमदार भाषणे केली. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.